नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या मुलांच्या शाळेला सुट्टी लागली आहे. सुट्टी लागली की मुलांना सतत काही ना काही वेगवेगळं खायला हवं असतं. त्यासाठी आज आपण अगदी झटपट कमी साहित्यात होणारा चविष्ट लसूण चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. बाजारात मिळतो त्यापेक्षाही चविष्ट चिवडा आपल्या घरच्या घरी कमी साहित्यात होतो. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी बघा मी इथे साधारण 7 कप इतके मुरमुरे घेतले आहे. हे मुरमुरे थोडे सादळलेले किंवा नरम असतील तर थोडे कढईमध्ये मंद आचेवर 2-4 मिनिटासाठी भाजून घेतले तरीही चालेल. पण ह्या ठिकाणी मला छान फ्रेश असे मुरमुरे मिळाले. तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आहे हे, त्यामुळे मी हे भाजलेले नाही आहे. आता वाटणासाठी 1 लसणाची गड्डी घ्यायची आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये. वाटताना थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धा पळी इतकं तेल टाकायचं आहे आणि बारीक याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. प्रमाणापेक्षा जास्त लसूण या चिवड्यासाठी वापरला तर चिवड्याची चव बदलते आणि थोडी कडवट लागते. त्यामुळे लसूण पण खूप जास्त वापरू नका. तर साधारण 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या पुरेशा होतात. आता लोखंडाच्या कढईमध्ये मी अर्धा कप इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आणि मंद आचेवर हे जे शेंगदाणे आहे हे अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. छान गोल्डन रंग आला की काढून घ्यायचे आहे. खरपूस असे तळले गेल्यामुळे ना चिवड्यामध्ये खाताना हे शेंगदाणे खूप छान लागतात. खूप जास्त वेगवेगळं साहित्य या चिवड्यासाठी लागत नाही बघा. खूप कमीत कमी साहित्यामध्ये हा चविष्ट चिवडा तयार होतो. तळलेले शेंगदाणे आपण मुरमुऱ्यांवर टाकून घेतले आहे. आता 30 ते 35 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून पुसून मी तेलामध्ये अगदी खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे. कढीपत्ता मात्र थोडाही कच्चा राहू देऊ नका, नाहीतर चिवडा आपला नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी असा सळसळ आवाज येईपर्यंत तो आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता तळला गेला की तोही काढायचा आणि तयार केलेली लसणाची सर्व पेस्ट छान अशी गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायची आहे. लसणाचा सगळा कच्चापणा गेला पाहिजे. बघा तुम्ही बघू शकता छान लसूण आपला परतला गेला आहे. खरपूस झालेला आहे मस्त. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये ना मी साधारण 2 चमचे काश्मीरी लाल तिखट पावडर आणि अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट टाकला आहे. आता तुम्हाला किती तिखट चिवडा खायला आवडतो त्यानुसार तुम्ही यामध्ये रेग्युलर लाल तिखट टाकू शकतात. 2 चमचे काश्मीरी लाल तिखट पावडर टाकल्यामुळे याला रंग खूप छान येतो चिवड्याला. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तडक्यामध्ये आणि याला छान मिक्स करून मुरमुऱ्यांवर टाकायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तडका आपण मुरमुऱ्यांवर टाकला आहे आणि तळलेले कढीपत्तेसुद्धा टाकून घेतले आहे. हलक्या हाताने आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने आता आपण नंतर याला छान सगळं व्यवस्थित मिक्स करूयात, म्हणजे एकसारख्या मुरमुऱ्याला रंग येतो. आणि आता मी शेवटी यामध्ये 1 कप इतकी लसूण शेव ॲड केलेली आहे. लसूण शेव टाकल्यामुळे अजूनच या चिवड्याची खूप छान चव लागते. एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने हा चिवडा करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.